मित्रांनो टाकी भरायची, आपलं नेमकं नारळीचा पडली त्याच्यामुळं आपला एक कॉक पण तुटून गेला आणि एक टी पण तुटला. 2 टी आहे आपल्याकडं. कॉक टाकायचा आपल्याला तिकडं, तर सामान वगैरे घेऊ आणि टी टाकून घेऊ, कारण पाणी नाही गाईंसाठी, काही पाण्याची वाट पाहत आहे. पटकन करून घेऊ आपण काम. पाण्याचा डबल होतं इथून. शिवा ते उचल, कॉक घेचाल तो हाय हा ते उचल तू. चल कॉक घेऊ आपण आणि जोडून घेऊ. आता पहिल्याच्यातलं नाही पाईप काढून घेऊ आणि मग त्याला खोलू आपण. मित्रांनो बघा, बोर्दीतलं नारळ केवढं आहे ते माहिती आहे का? 300 रुपयाचं. 300 रुपयाचं नारळ आहे. तुम्ही म्हणशाल काय मजाक मस्त करीत आली. खरी परिस्थिती अशीच आहे, कारण का अक्काने सांगितलं भाऊ गावात नारळ आण. म्हटलं नाही नाही, आपल्या झाडात आहे, झाडाचं पाडू. मग काय नारळाच्या झाडाचं नारळ पाडलं, ते वरून पडलं. त्या भाऊनी इथं खाली बघा, हा एक कॉक आणि इथला एक टी, तोच फोडून टाकला. मग कॉकला 200 रुपये, 80 रुपयाचं टी आणि 20 रुपयाचं सोल्युशन, असं आपलं पडलं 300 रुपयाला. हे मग झालं काही नारळ 300 रुपयाला. अशी वाजती मजा. कधी काय होईल सांगतेच नाही. आपण जातो वाचवायला, होतं मोठं कांड. झालं कांड, आणावं लागलं कॉक आणि टी आपल्याला. हे बघ आपला हा कॉक तुटून गेला आहे का. कॉक पण तुटला आहे आणि टी पण तुटला आहे. तर हा बसून घेऊ. आता वातावरण खूप गरमट आहे बरं का. नक्कीच जोरदार पाऊस आग बनवल्यास वाटायला लागलं आहे. इकडे शिवा कॉक घेऊन आला आहे, तर पटकन जोडून घेऊ, गायींसाठी पाणी काढून घेऊ पण एकदा. मित्रांनो हे 2.5-3चं जे तोंड आहे तेच फुटून गेलं का. ते आणायला जावं लागेल. पण शिवा सांभाळायला कोण नाही आज. शिवा कारण का शिवाय आम्ही दोघंच घरी आम्ही आज. त्याच्यामुळे तो झोपला का मग आणायला जाऊ. तोपर्यंत गाईसाठी पाण्याची व्यवस्था पुन्हा एक तळ्यावरून डायरेक्ट पाईप होतो टाकीवरती, डायरेक्ट टाकी भरून घेऊ आपण आता. उचल ना. हां गरम आहे पाईप, उन्हानं तापला पाईप तो. शिवा मदत करत उचलायला, पण तापल्यामुळे तो काय पाईप काय आहे, पाईप कसा आहे तो? गरम आहे का? गरम आहे पाईप तो, त्याच्यामुळे पाईप काय धरता येईना त्याला. काय झालं झालं पाणी चालू झालं. आता टाकी भरून घेऊ आणि बंद करून देऊ सोलर परत. मित्रांनो आज ऊन कडक पडलंय, वातावरण परत बिंगलंय, म्हणजे पाऊस काय नाही वाटला लागला. आता आपल्याला कांदे भरायचे, गमेला घेतले आपण. जास्त काय थोडेच राहिले शेवटचे 2-3 क्विंटल, आणि खराब जास्त व्हायला लागल्यावर मित्रांनो ते कांदे. त्याच्यामुळे म्हटलं भरून टाकू. तर भरून टाकू आपण कांदे. गाडी आपण आतमध्ये उभी करून ठेवली, ती पहिले कांदे भरून घ्या. आपण आता कांदे जास्त सडायला लागल्यावर आपले उन्हात वाळत घालते. टरलं खराब टरलं एवढं निघालं. अक्काचं भरायचं काम चालू इकडं, आणि मग एवढी गाडी भरून झाली आपली. ठीक आहे, चला बरोबर हळूहळू. डॉन आली झोपेतून उठून. का डॉन झाली झोप? हा झोप झाली? दूध पेले का? जेव करायची. बरं करा, जेव करा. मग आम्ही काय भरू, कांदे भरू का आम्ही? कांदे भरायचं काम चालू आहे. इकडं साईडला पाऊस चिंगलाय पूर्णपणे. पाऊस यायच्या आधी गाईला वर करून घेऊ, कारण 5 वाजले. इकडं सूर्य पण कडक मावळतील चाललाय. पटकन गाईला वैरण करून ठेवू आणि परत कांदे भरायला घेऊ, कारण का 2 जण भरायला. हा शिवा टाइमपास लय करतो, करून देत नाही, काम भरून देत नाही. त्याच्यामुळे भरणं पण होत नाही. पटकन वैरण करून घेऊ आणि परत कांदे भरायला बिलकुल पाऊस यायच्या आधी बरं का. दिवस मावळतीला गेलाय, अजून आपले कांदे भरायचे बाकीचे. अक्का भरते कांदे. आता आपण गाईंना वरती बांधून देऊ. कुट्टी करून ठेवली गाईंसाठी आपण. पाणी पाजून वरती बांधून देऊ आणि परत अक्का कांदे भरायला मदत करू. काय थोडं राहिले, 2-3 गॅड भरायचे राहिले. आवरत आले कांदे भरायचे पण गाई ओरडायला लागल्यावर का, कारण का सूर्य मावळतीला गेलाय.